दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज मंगळवार आहे आणि मंगळवारचं आजचं रुटीन तुमच्याशी मी शेअर करणार आहे। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा गावरानी झेंडू आहे आणि पूजेसाठी म्हटलं आपण ही फुलं घेऊन जाऊया। मस्त असं झाडाला फुलं लागलेली आहे। तर चला आपण आता ही फुलं तोडूया। सुट्टी होती मुलांना, त्यामुळे मग आजचे काम हे लेटच झालेले आहेत। आणि इकडे पहा आपली देवपूजा पण झालेली आहे आणि आपलं जे गावरानी झेंडूचं झाड आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे। ते मी जे तेलाचं ड्रम असतं ना त्यामध्ये ते कट करून ते झाड त्यामध्ये लावलेलं आहे। तर आपली आता येथे देवपूजा झालेली आहे। तर आपल्याला पावभाजी बनवायची आहे। तर पावभाजी मी डिटेलमध्ये काय तुम्हाला दाखवणार नाही, कारण की बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी पावभाजी कशी बनवायची डिटेलमध्ये दाखवलेलं आहे। त्यामुळं मग फक्त आपण काय साहित्य टाकणार आहोत तेवढेच मी दाखवणार आहे। घरामध्ये जेवढे म्हणजे भाज्या उपलब्ध आहेत तेवढ्याच मी भाज्या पावभाजी बनवण्यासाठी घालणार आहे। तर आपल्याला पावभाजी बनवायची आहे, त्यासाठी आपण येथे सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे। आणि आपल्या घरामध्ये जेवढे साहित्य आहे तेवढ्या साहित्यापासूनच आपण पावभाजी बनवून घेणार आहोत। काही फोडणीसाठी इकडे लसूण आणि कोथिंबीर आणि कांदा आणि शिमला मिरची ही नंतर कट करणार आहोत आपण। तर इकडे काही साहित्य आहे ते आपण आता शिजायला ठेवणार आहोत। आणि वाटाणे मी 2-3 तासासाठी भिजू घातलेले होते, चांगल्या प्रकारे भिजलेले आहेत। तर काही साहित्य आपल्याला शिजायला टाकायचे। तर चला अशा पद्धतीने मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे। तर इकडे आता माऊलीने पावभाजी बनवली, त्यानंतर ब्रेड भाजू राहिलेले आहे, कारण की इकडं पाव चांगले भेटत नाहीत त्यामुळं मग ब्रेडच आणलेले आहेत। हां असं इथं जवळ भेटत नाहीत आणि मुंबईसारखी पाव तर नाहीच भेटत म्हणायचं। तर पावभाजीचं जेवढं साहित्य होते ते शिजायला टाकले, त्यानंतर मग माऊलीने फोडणी ते सगळं दिलं आणि इकडं आता तिचे पाव भाजायचे चालू आहे। तर तिकडच्या साईडला दाखव बरं तुझी पावभाजी झाकण उघडून कशी बनवली। ओम तुला खायचे पावभाजी खायची? तर पावभाजी तयार झालेली आहे। तर चला आपण आता सर्वजण पावभाजी खाऊया। तुला किती खायची? बघू कशी केली। हां त्यामुळेच मग बनवली आणि आता बघूत आता कशी टेस्ट झालेली आहे ती म्हणून होय। तर मग आता पाव भाजले की लगेच मग सर्वजण आपण जेवण करूया। आणि काय चाललं बेटा, काय करतो? बापरे, तो आता खेळून आला तरी खेळतो। हं किती खेळतो बाबा। तू कुठे खेळायला गेलता? ओय कॉलनीत गेलता खेळायला? हां तू तसं खेळत नको जाऊ, मग हाताला लागतंय ना आपल्या, मग नाही खेळायचं तसं। तुला जेवायचं, तुला जेवायचं काय खायचंय तुला? पावभाजी खायची? हां रिमोट फुटल बेटा, तुटन। सुट्टी ना आज, मजा आहे मग आहे ना? नाही मजा, घरी बसायचं, आराम करायचा, सकाळी लवकर नाही उठायचं। हां स्केलने वय हां मग आता गेलं बेड खाली, सोप्या खाली घे, आता घे। इकडेच आहे काय रे? कालच आणलेलं आहे तिकडेच। अरे त्या पिशवीच्या पाठीमाग बघ, ते मला इथून दिसत त्या पिशवीच्या पाठीमागच आहे येलो कलरचं लिंबू। येलो कलरचा असतो। हां तू आता पिशवी काढली ती कोथिंबीरची, त्याच्या पाठीमाग दिसलं का? मला इथून दिसलं। अरे तुम्ही टीव्हीच बघतात का पावभाजी खातात? ए ढंबऱ्यांनो जेवा। तर 15 दिवसाच्या मलईपासून येथे आपण साजूक तूप तयार केलेलं आहे। तर चला आपण आता गाळून घेऊया। तर ही गाईच्या दुधाची मलई आहे, त्यामुळं मग याचा पिवळा कलर आलेला आहे या तुपाचा।
तर मस्त असं आपलं हे तूप तयार झालेलं आहे आणि लास्टला तुळशीचे पानं यामध्ये टाकलेले आहे, म्हणजे हे तूप खराब होत नाही आणि मस्त असं हे तूप लागतं. आणि तुपाचे भांडे एकदम तेलकट होतात पहा, पण हे भांडे लवकर निघण्यासाठी मी गरम पाण्यामध्ये अशा पद्धतीने भांडे धुवून काढत असते. तर सर्वांनी पावभाजी खाल्ली, आता एवढ्यात मुलांनी पण खाल्ली आणि सगळ्यांना आवडली, कारण की पावभाजी फक्त मी शिजायला टाकलेली होती. तर त्यानंतर मग फोडणी ते सगळं माऊलीनेच दिलेलं आहे. तर पावभाजी छान झाली, सर्वांचे जेवणं झाले. तर दुपारची वेळ आहे म्हटलं तर आपलं जे किराणा डीमार्टमधून आणलेला होता ते डब्यामध्ये भरून ठेवते, कारण की 10-15 दिवस झाले डब्यामध्ये मी भरूनच ठेवलेलं नाही. तर चला दुपारचा वेळ आहे तर म्हटलं डब्यामध्ये सामान भरून ठेवूया. आता एवढ्यात ओमला झोपी लावलं, कारण की जर त्याला नाही झोपी लावलं तर तो काय करतो, मध्ये मध्ये नुसतं सामानाची म्हणजे सांडलवण करीत राहतो. त्यामुळं मग त्याला अगोदर झोपी लावलं माऊलीने आणि मग म्हटलं आपण आता ते सामान भरूया. सकाळी एकदा पावभाजी बनवून जर ठेवली तर सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी जसं लागेल तसं मग मुलं खात राहतात. त्यामुळं मग आज बनवली, कारण की 8 दिवसापासून बोलत होते, की माऊली बी बोलत होती, वैष्णवी बोलत होती पावभाजी आई बनव. तर आज छटपूजामुळे सुट्टी होती, त्यामुळं म्हटलं आपण आता पावभाजी बनवूया, त्यांच्या आवडीची आहे. 2-3 टाईम जरी ती पावभाजी जर खाल्ली तरी ते कंटाळत नाही, कारण की त्यामध्ये भरपूर सारे व्हिटॅमिन्स असतात, कारण की सर्व भाज्या त्यामध्ये असतात. त्यामुळं मग चांगलंच आहे खाल्लेलं, कारण की अशी जर भाजी आपण बनवली, वेगवेगळ्या भाज्या जर बनवल्या तर मुलं खात नाहीत, पण अशा पद्धतीने जर बनवलं तर खातात. आणि फक्त ह्या वेळेस आम्ही काय केलं, बीटरूट टाकलं नाही त्यामध्ये, कारण की म्हणजे गोड लागते पावभाजी, त्यामुळं मग ह्या वेळेस मग पावभाजीला लाल कलर आला नाही, एवढंच झालं. फक्त टेस्टला खूप छान झाली होती. हां, आणि मग माऊलीने तडका दिलेला होता, फक्त सांगितलं म्हणजे काय काय म्हणजे तिखट आणि मीठ टाकायचं एवढंच. मग सर्व साहित्य तिने तिच्याच मनाने टाकले. इकडे खूप थंडी आहे, त्यामुळं मग माऊलीने स्वेटर बिटर घातलंय, थंडी वाजते म्हणती. आणि आता पावभाजी खायची. जे किराणा सामान आहे त्याची भराभरी करूया, कारण की बराच वेळच्या गप्पा मारल्या, वेळ ना घालवता आपण तासभरामध्ये किचनमधलं पूर्ण सामान भराभरी करून घेऊया. म्हणजे किचनमधला जो कप्पा आहे त्यातली बी म्हणजे जे सामान आहे ते भराभरी केल्यानंतर तो कप्पा मोकळा होईल आणि कोणतं सामान संपलं आहे आणि कोणतं नाही संपलं याचा बी आपल्याला अंदाज येऊन जातो. आणि डबे खाली म्हणजे डबे जर आपण काढले किंवा धुवून काढले किंवा भराभरी जर केली तर कोणत्या डब्यामध्ये कोणतं सामान आहे, कोणतं खराब झालं, कोणतं खराब नाही झालं, ओतावती करता येते. तर चला मग आता मी सामान भरून घेते. तर महिन्याचा किराणा आपण डीमार्टमधून आणलेला होता, 15 दिवस झाले. आज भरील डब्यामध्ये, उद्या भरील, असं माझं दररोज चालू होतं. परंतु डब्यामधलं जेव्हा सामान संपलं त्यावेळेस म्हटलं आपण आता चला सर्व डबे भरून घेऊया. तर महिन्याचा किराणा एकदाच आणला की मग परत महिनाभर दुकानामध्ये जावं लागत नाही आणि अशा पद्धतीने महिन्याचा किराणा आम्ही आणत असतो आणि डब्यामध्ये स्टोअर करून ठेवत असते. तर सर्व बरण्या मी कालच घासून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर म्हटलं आज चांगल्या प्रकारे सुकलेल्या आहेत, तर चला आपण आता बरण्याही भरून ठेवूया. आणि तुम्ही पाहू शकता शेजवान सॉसच्या ज्या बॉटल असतात मी कधीच फेकून देत नाही, त्याचे पूर्णपणे जे बाहेरचं कवर आहे ते काढून टाकते आणि मस्त असे हे शेजवान सॉसच्या बॉटल आहेत घासून काढून त्यानंतर मग त्यामध्ये सामान भरीत असते. त्यामध्ये अर्धा किलो सामान बसतं त्या डब्यामध्ये आणि फेकून देत नाही, कारण की प्रत्येक महिन्यामध्ये एक तरी बॉटल शेजवानची लागते. त्यामुळं मग या बॉटल होता सामान भरण्यासाठी मी त्याचा उपयोग करत असते. तर तुम्हाला जवळून दाखवते, कारण की शेजवान सॉसच्या ज्या बॉटल असतात त्या खूप जाड पण असतात आणि त्यामधलं जेव्हा सामान संपतं त्यावेळेस आपल्याला बाहेरूनही दिसतं की आपलं सामान किती राहिलेलं आहे किती नाही. त्यामुळं मी या बॉटल फेकून देत नसते. तर अशा पद्धतीने आता अर्धं सामान भरून झालेलं आहे. तर दुपारच्या वेळामध्ये काही ना काही माझे कामं चालूच असतात. तर अशा पद्धतीने कधी सामान भरणं, कधी ब्लाऊज पीस असेल तर त्याची कटिंग करणं, ब्लाऊज शिवणं, नवीन नवीन डिझाईन तयार करणं, म्हणजे दुपारच्या वेळामध्ये मला 2 घंटे टाईम भेटतो. त्या टायमामध्ये मी काही ना काही करतच असते, नवीन नवीन काहीतरी शिकत असते किंवा मुलांचा अभ्यास घेणं, असं म्हणजे दुपारचं मी वेळ वाया घालत नाही. आणि आदल्याच दिवशी मी ठरवून ठेवत असते की उद्या आपल्याला काय काम
काम करायचं आहे, कोणतं शूट घ्यायचं आहे, कोणता व्हिडिओ बनवायचा आहे, मुलांचा अभ्यास कोणता घ्यायचा आहे, मुलांच्या स्कूलमध्ये आज कोणती ॲक्टिव्हिटी आहे, उद्या कोणती राहणार आहे, असं नियोजन माझं आदल्याच दिवशी असतं. त्यामुळं मग दुसऱ्या दिवशी टेन्शन येत नाही. प्रत्येक दिवशी मी अशाच पद्धतीने नियोजन आदल्या दिवशीच करत असते आणि मग दुसऱ्या दिवशी आपले कामं हे झटपट होतात. जर आपल्याला सामान जर भरायचं असेल तर मी आदल्याच दिवशी सर्व बरण्या ज्या असतात त्या पूर्ण घासून घेत असते, म्हणजे एक दिवसामध्ये आपल्या चांगल्या प्रकारे बरण्याही सुकतात आणि दुसऱ्या दिवशी मग सर्व डबे आपल्याला भरून घेता येतात. तर चला, आपल्याला खूप तहान लागली, म्हटलं गरम पाणी पिऊया. त्यानंतर पाहू शकतात अशा पद्धतीने मी पूर्ण डबे लावून घेतलेले आहेत, सर्व डबे आता भरून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी दुपारच्या वेळामध्ये काम करून घेतलेलं आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.